श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, पण विरोधात घडली की आपण दुःखी होतो आणि स्वतःविषयी नाराज होतो. पण श्रोते हो, आयुष्य हे असंच असतं. सुखदुःखाचे हेलकावे घेत चालत राहावं लागतं. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो ना, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होत असतो. आयुष्य सजवायचं असतं ते अशा इंद्रधनुष्याने. श्रोते हो, तडजोडीमुळे नुकसान होत नसतंय, तर संधी मिळत असते इंद्रधनुष्य फुलवण्याची. श्रोते हो, शब्दांना दात नसतात, पण शब्द अंतःकरणात जेव्हा चावतात तेव्हा खूप वेदना होतात. आणि शब्दांचा घाव एवढा गहरा असतो की माणसाचं संपूर्ण आयुष्य संपुष्टात येतं. पण श्रोते हो, तो घाव भरून निघत असतोय. म्हणून माणसानं थोडंच बोलावं, पण गोड बोलावं. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देत असतोय, पण त्याची साथ मात्र कधीच सोडत नसतोय. आणि वाईट लोकांना देव खूप काही देत असतोय, पण साथ मात्र कधी देत नसतोय. पण ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नसते. आणि सकारात्मक विचारसरणी असल्यास आपली प्रगती होत असते. श्रोते हो, जर नशीब हे काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही सुंदर विचारांची ही मालिका, ही शिदोरी अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणालाही दुखावू नका, कारण तुम्ही माफी मागितली तरी तो नक्कीच दुखावला जाईल. जसे तुम्ही भिंतीवरचा खेळा काढलात तरी खुणा राहतात. अगदी सरळ मार्गी असणं हे एक प्रकारचं पापच असतं. हे पाप कालांतरानं मनुष्याच्या दुर्बलतेचं कारण बनतं. जे अवास्तव अपेक्षा करत नाहीत ते खरे भाग्यवान असतात, कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळी येत नसते. मोठे काम करण्याचा एकच मार्ग असतो. जे काम करत आहात ते प्रेमानं करा. ज्यावेळी अहंकार नष्ट होतो त्यावेळी आत्मा जागृत होतो. आपण वेळेचे रक्षण कराल तर वेळ आपलं रक्षण करेल. कीर्ती हा चांगल्या कर्माचा सुगंध असतो. आनंदाचा उत्सव साजरा करायला सणाची नाही तर सुख निर्माण करणाऱ्या मनाची गरज असते. स्वाभिमानावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण दुसऱ्यांना आदराने वागवण्याची काळजी घेतली पाहिजे. सजवण्याची किमया अंगी असली की ती अशा व्यक्तीकडे बेरंग वाटावं असं काही शिल्लक राहत नाही. भीतीला टाळल्यावर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल तर ती पळून जाते. माणुसकी तर तेव्हाच मरते जेव्हा 1,00,000 कमावणारा अधिकारी 300 रुपये कमावणाऱ्या मजुराची लाच खात असतो. जग हे प्रेमानं जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही. जिथं तुम्ही काही करू शकत नाही तिथं एक गोष्ट मात्र नक्की करू शकता, तो म्हणजे प्रयत्न. पुस्तके वाचण्यासाठी झुकलेली मान आयुष्यभर ताटमानेने जगायला शिकवत असते. जिथे पक्षपात चालत असतो तिथं न्यायाची अपेक्षा करणं व्यर्थ असतं. मेलेल्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवून बिल वाढवणाऱ्या अवलादीपेक्षा शरीर विकून जीवन जगणारी वेश्याही कधी श्रेष्ठ असते. जर एखाद्याचा वेळ हा आपल्यापेक्षा जास्त किमती असेल तर त्या व्यक्तीला उगाच फोन मेसेज करून आपली स्वतःची लायकी कमी करायची नसते. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरत असतं. अभ्यासाद्वारे मिळणारे यश हे दैवी नसतं, तर ते कष्टाचं असतं. बापाच्या पैशावर घमंड करण्यात काही मजा नसते. खरी मजा तर तेव्हाच असते जेव्हा आपल्या पैशावर बाप घमंड करत असेल. कोणी आपल्या पुढे जातोय म्हणून नव्हे, तर तो वेग आपल्याला झेपणार असा हवा अपघातांना जास्त कारणीभूत असतो, रस्त्यावरही आणि आयुष्यातही. ज्या आईबापाने तुम्हाला जग दाखवलं त्या आईबापांना संपूर्ण जग दाखवायची धमक ठेवा.
धन्यवाद. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू.